कैलास राणा शिवचंद्रमौली परिंद माता मुक्ती दळाली कारण्य सिंधू भवदुःखरी तुझवीन शंभो मज कोण तरी नमः पार्वते पदे हर हर साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदीने जगद्गुरु साधकाचे मायबाप आणि पंचवेद निर्माण करणारे नवे तर विधिवंत मालकाची भक्ती करत असताना उच्च कोटीचा परमार्थ करणारे कोण तुकोबराया अरे घरात नाही अन्न गावात नाही मान पोटात नाही आन चित्तात नेहमी समाधान ते तुकोबराया विठ्ठल प्रस्तुत अभंगामधून तुकोबराया खरोखर आपल्या हृदयामध्ये जो भगवान परमात्मा आहे त्याला साठवण्याकरता आपल्याला आग्रह करतात विठ्ठल अल्पसा हा परिचय या ठिकाणी द्यायचा म्हणजे सालाबाद प्रमाणे आपल्या परिसराचं तीर्थक्षेत्र भगवान कीर्तेश्वर महादेव मंदिर युगोनयुग या ठिकाणाहून मोठे मोठे साधू तप करून गेले असतील नवे तर या भगवंताच्या कृपा आशीर्वादानं नवे तर या भीमा नदीच्या काठावरती गोड असं पवित्र असं शंभू महादेवाचं मंदिर आपण त्याचे उपासक आहात म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण अखंड हरिनाम सप्ताह आयोजन नियोजन या ठिकाणी करतो या परिसरामध्ये ज्यांना खरोखर आपल्या हृदयामध्ये एक सद्गुरूची एका संतांची जागा दिली ते आदरणीय आपले सर्वांच्या हृदयस्थानी असणारे परम सद्गुरू या ठिकाणी रणजित बाबू या ठिकाणी असतील त्यांच्या कृपा आशीर्वादानं जनजीवाचा उद्धार व्हावा सर्वसामान्य परमार्थ करावा सर्वसामान्य माणसाचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं याच्या करता आपला देह झिजवणारे आदरणीय बाप्पू असतील बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली किती वर्ष आपल्या सप्ताहाचं तिसरं आणि या चौथ्या वर्षाकडे आपण पदार्पण करतोय म्हणून आजच्या ह्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तेश्वर देवस्थान यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या छोट्याशा कीर्तनकाराला ही सेवा मिळाली मी देवस्थानचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या कीर्तन रूपी सेवा करता महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय ज्यांच्यावरती माझं नितांत प्रेम या ठिकाणी आहे आदरणीय आमचे गायनाचार्य गायन गंधर्व जेवढ्या पदव्या देतात तेवढ्या कमीच आहे आदरणीय आमचे जगताप महाराज त्यांच्याकरता गोड अशी टाळी वाजवायची गड्या एवढा आवाज बसला मला तर असं वाटलं आता काय करावं नाही का एवढा आवाज बसलाय तरी पण एवढ्या अंतकरणापासून एवढ्या भावाने भगवंताचं भजन करतात गड्या खरंच तुमच्या पाठीमाग देवाची ताकद आहे बरं का कारण का परमार्थ सुद्धा देव आपल्याकडनं करून घेत असतो आपण काही करत नाही तथा या ठिकाणी गायन गंधर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आदरणीय आमचे मारनूर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर पिंटू महाराज असतील त्याचबरोबर युवा आमचे गायनाचार्य अथर्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तथा पहिली त्यांनी आम्हाला प्रमाण दिलं वा पांडुरंगा करू प्रथम मन साधा माणूस नाही ते एखादा मला थांब तू थांब पण नाही गड्या काय असतं माहिती का माणूस दिसायला नसावा असायला असावा हो असायला चांगला माणूस असावा दिसायला कसं का असं काय चांगली दिसणारी सुद्धा चांगले दिसणाऱ्यावर आपण सुद्धा भाळून जातो नंतर पश्चाताप करतो म्हणून आमचे महाराज शेंडगे महाराज त्याचबरोबर हरी महाराज आदरणीय आमचे चोपदार बाबा हार्मोनियम वादक मृदंग विशारद मृदंग महामेरू लकी मास्टर काही जेवढ्या पदव्या देतात तेवढ्या त्या कमीच आहे या ठिकाणी माझ्यावर ते नितांत प्रेम करणारे
आदरणीय आमचे महेश महाराज येवले पखवाजाची साथ या ठिकाणी करतात. त्याचबरोबर त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे, गुरुराज युट्यूब चॅनल. या चॅनल वरती महाराष्ट्रामध्ये जेवढी कीर्तन होतात तेवढी कीर्तन सगळे यांच्या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळतात. हा सप्ताह परत आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत पाहता येईल याच्याकरता गुरुराज युट्यूब चॅनल कुणी आतापर्यंत त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही करा. कारण का हा सप्ताह आपल्याला फक्त 7 दिवसापुरता नाही तर वर्षभर आपल्याला जे गायन झालं, कीर्तन झालं, या ठिकाणी जे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम त्या युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे देवाभाऊ सुतार असतील. खर तर त्यांच्यामुळं इकडे येण्याचा योग आला. कारण का नाव देवा, मी देवा करता नाव घेतो, महिला मंडळ नाव घेतो म्हणलं की तुमचा असा चेहरा फुललाच असेल, आहे का नाही. महादेवाच्या पिंडीवर बेल वाटो वाकून, आमच्या घरच्यांनी शिकवले मला सकाळी, मला नाव घ्यायचंय संध्याकाळी. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाटो वाकून आणि आदरणीय देवाभाऊचं नाव घेतो तुमचं सगळ्याचा मान राखून. काही सांगावं लागत नाही. अलीकडे आम्ही आता जगताभाऊ आम्ही आता माईकच घेऊन फिरायला लागलोय. मी त्यांनाच फोन केला मला माईक द्या म्हणून. कारण का काय झालंय, परिस्थिती इतकी भयानक झालेली. काय आपल्याला वाटतं, पखवाजाला वाटतं की पखवाजाचं 1 नंबर झालं पाहिजे, मला वाटतं माझं कीर्तन 1 नंबर झालं पाहिजे, गायनाचार्य म्हणतात आमचं गायन 1 नंबर झालं पाहिजे. पण कधी या सगळ्यांनी आम्ही बसणाराचा विचार कधी केला नाही. बसणाराची काय अपेक्षा आहे, त्यांना काय पाहिजे. म्हणून या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी माता वर्ग, त्याचबरोबर पुरुष वर्ग, परिचित अपरिचित या ठिकाणी दोन्ही विनेकरे बाबा या सप्ताह करता व्यासपीठ चालक ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते आदरणीय आमचे गजानन महाराज लकडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. यदा कदाचित माझ्याकडनं कुणाचं नाव राहून गेलं असेल तर या ठिकाणी मी माफी मागतो आणि माझ्या विषयाकडे सुरुवात करतो. अभंगाचा भावार्थ अगदी आता उड्या मारायच्या नाही बरं. तुम्ही गप बसला की तुम्हाला 100 होतो. मग आता ऐका, अभंग भावार्थ साध्या आणि सोप्या भाषेत, कारण का माझ्या पुढे बसलेली सर्वसाधारण माणसे तुम्हाला समजन अशा पद्धतीने मी कीर्तन करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. ऐका, अभंगाचा भावार्थ साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं कोणी डोक्यात घेऊ नका. 4 साधकांनी तुकोबरायाला प्रश्न विचारला, तुकोबराया हा अभंग आम्ही गाथ्यामध्ये वाचला, तुकोबराया म्हणतात मग अडचण काय. तुकोबरायांना साधकांनी प्रश्न विचारला, तुकोबराया आम्ही अभंग गाथ्यामध्ये वाचला, अभंग आम्हाला कळाला नाही. तुकोबराया म्हणतात अभंग वाचून समजतच नाही. कुणी सांगितलं तुम्हाला. मग तुकोबराया आम्ही अभंग लई अभंग आम्ही ऐकले तरी आम्हाला अभंग ऐकूनही समजलं नाही. तुकोबराया म्हणतात वाचूनही समजत नाही आणि अभंग ऐकूनही समजत नाही. मग तुकोबराया म्हणतात अभंग समजून घ्यावा लागतो. रस्त्या बोर्ड वाचला, रस्त्यावरती रस्त्याचं नाव त्या बोर्डावरती दिले. काय नुसतं नाव वाचून उपयोग नाही. नाव तर कोणाला माहित नाही, प्रत्येकाला नाव माहिती आहे, प्रत्येकाला नाव माहिती, पण त्या रस्त्याने जो कोणी गेलाय ना त्याचा हात धरावा लागतो. तसं तुकोबराय म्हणतात तुम्ही योग्य माणसाला विचारताय. काय तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं एक उत्तर मी या ठिकाणी देणार आहे. काय प्रश्न आहे तुकोबराय अभंगाचे पहिल्या सुरुवातीला सांगतात काय, साठविला हरी. बर आणि जीही हृदय मंदिरी. तुकोबराया हृदयात देव आहे, मग साठवायची काय गरज. तुकोबराय म्हणतात ते तर जमलं नाही आतापर्यंत कोणाला, ते तर जमलं नाही. जे आपल्यापाशी आहे पण त्याला साठवता आलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात ऐका, तुम्ही हृदयातला देव भगवान परमात्मा जर साठवला तर जन्म मरणाचं राडगाडग बंद होईल. काय होईल, साठविला हरी जी हृदयी मंदिरी, त्याची सरली येळधार. झाला सफल व्यापार, येळधार संपते. पण कधी भगवान परमात्मा आपल्या हृदयात साठवला तर. बर तुकोबराया आमची येळधार म्हणजेच काय, जन्म मरणाचं राडगाडग. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव घ्याला शरण गेला विठोशी. आम्ही सारखं जन्माला यायचे, सारखं मारायचे, मी कुठेतरी थांबलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात हे थांबण्याकरता तुम्हाला तुमच्या हृदयातला भगवान परमात्मा साठवता आला पाहिजे. चला बर तुकोबराय मान्य आहे आम्हाला, आमच्या जन्मा मरणाचं राडगाडग बंद होण्याकरता जो आमच्या हृदयात भगवान परमात्मा आहे याला साठवण्याचं आम्ही काम करू. पण तो भगवान परमात्मा कसा आहे, काय होईल त्याचा परिणाम, फायदा काय होईल. तुकोबराय म्हणतात हरी आला हाता,
मग कैसी भय चिंता. हो, आम्हाला तुकोबराय म्हणतात आम्ही देव आपलासा केला, साठवला आणि आम्हाला भयापासून आम्ही बाजूला गेलो, म्हणजे आम्हाला भीती नाही. ऐका, तुकोबराय म्हणतात तुम्ही सगळे संसार रूपी, मी पण संसारात आहे पण तुमच्यासारखा संसार करत नाही, तुमच्यासारखा संसार करत नाही. मी संसारात राहतो पण अंगाला चिकटून घेत नाही. म्हणजे तुकोबरायने कमळाचं उदाहरण दिलं. चिखलामध्ये कमळ आहे, त्या चिखलामध्ये कमळ उगवतं आणि कमळावरती किती लिटर पाणी साचतो? किती लिटर? लिटर नाही, एक थेंब सुद्धा कमळावरती एक थेंब सुद्धा राहत नाही. तद्वत तुकोबराय म्हणतात मी प्रपंच करतो पण मी प्रपंचात राहत नाही. का? तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठी दाटे. मला त्या कारल्यासारखा कडू प्रपंच वाटल्यामुळे मी त्या प्रपंचात राहिलो नाही. संसारी असावे, नामदेवराय गोड सांगतात, संसारी असावे असूनही नसावे आणि भोजन करावे वेळोवेळा. हे चिंतनामध्ये तुम्हाला समजून सांगेल. चला, तुकोबराय म्हणतात हरी आला होता मग कैसी भय चिंता. मला भयाची चिंता नाही. तुम्ही भीता कोणाला? ऐका, सर्वसाधारण माझ्या पुढे माणसं बसलेली आहेत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारल तर तुम्ही योग्य, तुम्हाला पटलं, तुम्हाला जर आलं तर उत्तर द्या, नाही तर त्याच्याकरता मी आलेलोच आहे. मला सांगा, आपण देवाला भ्यावं का यमाला भ्यावं? यम जन्माला कुणी घातलं, यमाने का देवानी? मग यमाला भ्यायची काय कारण? जर देवाने आपल्याला जन्माला घातला, हा 3.5 हाताचा देह आपल्याला देवाने दिला, पण देवाचं भजन करतो का? नाही, आपण यमाचं भजन करतो. का? तर आपल्याला माहितीये देव येणार नाही पण यम आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आपण यमाचं भजन करतो. यमाचं भजन करायचं नाही, आपण देवाचं भजन. तुकोबराय म्हणतात आम्ही हरी, तो भगवान परमात्मा आपलासा केल्या कारणानं तो भगवान परमात्मा लगेच आपल्या जवळ येतो. हाका मारली की लगेच येतो. म्हणून आम्हाला कोणाला काळाला भ्यायची गरज नाही. तो काळ तुमच्यावरती जोर करल, आमच्यावरती करू शकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका हरी आला हाता मग कैसी भय चिंता. त्यांची सरली एरदार झाला सफल व्यापार. बर तुकोबराय, तुम्ही एवढं सगळं सांगितलं, काहीतरी शिल्लक? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे हरी काही उरले देवरी, काहीच उरलं नाही आमचं. का? आम्ही मरणाच्याही पलीकडे जाऊन गेलो, पलीकडे गेलो. आम्ही याच जन्मामध्ये मोक्ष आम्हाला मिळाला. का? मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, हातावरती मोक्ष आहे. त्यामुळं मला सांगा, मोक्ष जिवंतपणी मिळावा का मेल्यावरती मिळावा? कोणाकोणाला वाटतं जिवंतपणी आपलं चांगलं व्हावं, कोणाकोणाला वाटतं मेल्यावर चांगलं व्हावं? वा तुम्ही काय उलट सांगताय का मला? जिवंतपणी कोणाचं चांगलं होईल? अहो ऐका, ज्याला वाटत असताना आपलं नाव व्हावं त्यांनी एकच काम करावं, त्यांनी मरावं. त्यांनी मरावं. लोक मोठं कधी म्हणतात माहिती का? म्हणजे मोठं कधी म्हणतात, बरोबर आहे? कोण? हा, मेल्यावरती लोक म्हणतात हा माणूस 1 नंबर होता, आणि जिवंतपणे त्याचं नाव घेत नाही. मग ऐका, नाव करण्याकरता मरावं लागतं, पण मरण्याकरता आधी जगावं लागतं. हो, मरण्याकरता चांगला जगावं लागतं. आणि मग एकदा मेल्याच्या नंतर ऐका, आपल्या खिशात 500ची नोट आहे, आपल्या खिशात 500ची नोट आहे. त्या नोटावरती तुमच्या आजोबाचाही फोटो नाही, तुमच्या पंजोबाचाही नाही, तुमच्या बापाचा नाही, आणि तुमचा पण नाही. मग फोटो कोणाचा आहे? हा, महात्मा गांधी. महात्मा गांधी आहेत का? नाही आहेत. पण ऐका, त्या महात्मा गांधी आज नाही आहेत, पण फोटो मात्र नोटवरती आहे. आणि त्या नोटवरती महात्मा गांधी जर नसल तर नोट चालती का? नाही. मग याच्या करता तुकोबरायने लय गोड प्रमाण दिलं, लय गोड प्रमाण दिलं. तुकोबराय म्हणतात ती माणसं नाहीयेत, ती माणसं नाहीयेत, पण आजही कीर्ती रूपाने उरतात. राहिल्या त्या कीर्ती जगा
जगामाजी हो राहिल्या त्या कीर्ती जगामाजी दिगंबर ईश्वर विभूते ईश्वर विभूते राहिले कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती थोडं प्रमाण दिलं काय गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी जगामाजी तुकोबराय सांगतात काय उत्तमती उरे कीर्ती मागे उत्तमती उरे कीर्ती मागे हे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे हे तुका म्हणे का हरणेच सरे उत्तमची उरे उत्तमची उरे कीर्ती मागे मागे अरे वा तुका म्हणे का मरण्याची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे ऐका आपल्यामधून निघून गेले ज्या नोटावरती आपण 500 रुपयाच्या नोटावरती महात्मा गांधीचा फोटो पाहतो महात्मा गांधी निघून गेले पण आजही फोटो रुपयाने आहेत ऐका मेल्यावरती माणसं त्या लोकांना मोठं म्हणतात पण त्याच्याकरता मरण्याकरता आधी जगावं लागतं तुकोबराय म्हणतात ऐका आमचं काही शिल्लक राहिलं नाही आम्ही मरणाच्याही पलीकडे गेलो का आमच्या जीवनामध्ये संत आले आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आले आमच्या जीवनामध्ये भगवंत आला आणि आमच्या जीवनामध्ये नाम आलं आमच्या जीवनामध्ये नाम आल्या कारणानं आम्हाला मरणाची भीती नाही का तुकोबराय सांगतात काय ए ऐका आम्ही मरणाच्याही पलीकडे गेलो मरण माझे मरून गेले मज गेले अमर अमरा हा अमर अमर ऐका बऱ्याच लोकांना कळत नाही देह म्हणजे मी का आत्मा म्हणजे मी ऐका भागवतामध्ये गोड विषय आलाय भागवतामध्ये गोड विषय आलाय परीक्षित राजाला समजलं काय तक्षक नावाचा साप मला चावणार आहे आणि मी मरणार आहे परीक्षित राजाला कळालं माझं मरण एका सापाकडनं आहे मग परीक्षित राजाला वाटलं मी मेल्यावर राज्यगादी अरे मरणाने म्हटल्यानंतर राज्यगादी तयार झाली ऐका परीक्षित राजा याचा विचार करू लागला मी मेल्यावर कसं तो राजा होता आपण हा विचार करू नका आपण फक्त घरचे म्हणतात तू फक्त मर मग आम्ही आमचं बघू काय आपल्या करता ते अपेक्षा करतात पण परीक्षित राजाला समजलं मी म्हणजे देह नसून मी एक आत्मा आहे आणि तक्षक नावाचा साप तो सर्प माझ्या शरीराला माझ्या देहाला चावणार आहे म्हणजे माझ्या शरीराची वय माती थोडक्यात या शरीरावरती माझा अधिकार नाही मी म्हणजे अहम ब्रह्मस्मी म्हणजे मी एक आत्मा आहे आणि आत्मा हा अमर आहे हे तुकोबरायला समजलं त्या कारणाने तुकोबराय म्हणतात तुका म्हणे हरी काही उरू नये दे उरी त्यांची सरली एरदार झाला सफल व्यापार विठ्ठल अभंगाचा भावार्थ साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला कुणी असं डोक्यात घेऊ नका बुवा या अभंगाचा भावार्थ असा असायला पाहिजे बर का नाही तसा असायला पाहिजे पण ऐका सगळ्याची माफी मागून बोलतो या नारदाच्या गादीवर जे भले भले मोठे मोठे वक्ते या ठिकाणाहून बोलून गेले या अभंगावरती लाखो कीर्तनकारांनी कीर्तन केली पण मला नाही वाटत
कुठल्याच महाराजांनी हा भंग सोडवला असं आपल्या आपल्या मतीनुसार आपल्या विचारानुसार आपण तो अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. कारण का तुकोबरायाचा अभंग सोडवायची इतकी विद्वत्ता नाही. 2 तासात जर तुकोबरायाचा अभंग जर सोडवला मी तर देवाच्या जागेवर घरात सगळ्या घरात माझा फोटो लागेल. महादेवाचा फोटो नाही, पांडुरंगाचा फोटो नाही, ज्ञानोबा तुकोबरायचा फोटो नाही. माझे फोटो लागतील का तर मी तुकोबरायचा अभंग 2 तासात सोडवला. ऐका, तुकोबरायच्या अभंगावरती 2 तास नाही अख्खा मेला तरी सुटणार नाही. का तर तुकोबराय फार फार मोठी विद्वत आहे. म्हणून तुकोबरायच्या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं कोणी डोक्यात घेऊ नका. विठ्ठल चला आता चिंतनाकडे येऊया. 3 वर्ग मोडतात. 3 वर्ग. पहिलं देवाचं कार्य, दुसरं संतांचं कार्य आणि तिसरं आपलं. आता बर का आता काय झालंय अलीकडच्या काळामध्ये समाजाला जसं कीर्तन पठण तसं बुवानी कीर्तन करावं लागते. खरं आहे का खोटं आहे? आता हे लाईव्ह आहे म्हणून मी जरा दबकून बोलतोय. असा मोकळा पाहिजे होतो मग हे कुठं पण जात ते. ऐका, समाज असा विकृत झालाय ना, समाजाला जसं पटल ना तसं महाराजांनी कीर्तन करायचं. तुम्हाला पटूया ना पटू, पण मला काय पटतंय आणि साधू संतांनी काय सांगितलंय हे मात्र सांगितल्याशिवाय राहणार नाही. चला, देवाचं कार्य, संतांचं कार्य आणि जीवाचं कार्य पहिलं कुठलं सांगू? जीवाचं काय सांगता येतं? जीवाचं सांगायसाठी सत्ताच नाही. जीवाचं सांगण्याकरता व्यासपीठ नाहीच मुळात. जीवाचं सांगण्याकरता एवढा लाख रुपयाचा खर्च कशाला करायचा? जीवाने असं केलं नाही तरी काय की त्याची वर्णन इथं करावं. जीवाने काय केलंय? पण ऐका, तुम्ही म्हटला बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे. तुम्हाला जीव आवडतो. चला, पुढच्यांचं काय म्हणणं आहे? संतांचं कार्य आवडतंय, ऐकायला आवडल. देवाचं कार्य का जीवाचं कार्य? काकांनी सांगितलं जीवाचं कार्य. तुमचं काय म्हणणं आहे? महिला मंडळ, तुम्हालाही बोलण्यासाठी परवानगी आहे. तुम्हाला देवाचं आवडतं का संतांचं आवडतं का आपलं आवडतं? इकडच्या बोलत नाही, आमच्या तिकडे टमाटा. देवाचं ऐका, त्या ताई करता टाळी वाजवा. कारण का देवा करताच आपण इथं बसलो. जीवाचं काय सांगता? ऐका, संतांचं आणि देवाचंच ऐकण्याकरता इथं बसलोय. जीवाचं ऐकूही नाही आणि जीवाचं सांगूही नाही. ऐका, ताईंनी गोड सांगितलं महाराज देवाचं सांगा. देव काय करतो? देवाचं कार्य घेऊन याचा अग्रगदा हाती दांडा करीतो, हाती दांडा करीतो, हाती दांडा करीतो. भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी, ये दुर्जनासी सवारी, भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी. हे तुझनाची सवारी, तुझनाची सवारी, भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी. भगवंत काय करतो? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. पण पुढं कोण सांगितलं? तुकोबराय म्हणतात भक्ताराच्या पायापाती दुर्जनाती संभारी. काय करतो? भक्ताचं रक्षण करतो. कसं? माझ्या पुढे उभा राहा संभालित, माझ्या पुढे उभा राहा संभालित, पुढे उभा राहा संभालित, मागे पुढे उभा राहा संभालित. आणि या आगादा निवाराया, निवाराया, आणि या आणि या आगादा निवाराया.
मागही आहे आणि पुढेही आहे. अजून सांगत ऐका देवाचं कार्य काय. ऐका महाभारतातला एक प्रसंग ज्या वेळेस कौरव आणि पांडव काय खेळण्याकरता बसतात जगताबा, त्या काळामध्ये सोंगटे खेळलं जात होते. सोंगटे खेळायचे. बर, मग पांडवांनी आपली टोटल सगळी असणारी संपत्ती त्या ठिकाणी लावली गड्या. पण पांडव नेहमी हरायचे. का हरत होते? कौरवांच्या पाठीमाग कोण होते? शकुनी मामा. आणि शकुनी मामा कवड्या टाकायला, कशाही कवड्या टाकल्या तर त्या कौरवाच्या बाजूने पडायच्या. कितीही प्रयत्न केला, कशा यांनी जरी टाकल्या तरी पण त्या उलट्या पडायच्या. अशा या कारणानं पांडव हरले. आणि पांडव हरल्याच्या नंतर सांगितलं आता काय. म्हटले आम्हाला माफ करा, आमच्याकडे काही लावण्याकरता नाही. सहज माझ्या द्रौपदी मातेकडे लक्ष गेलं. आणि द्रौपदी मातेकडे लक्ष गेल्याच्या नंतर अरे म्हटलं 5 पांडवांची एक धर्मपत्नी आहे, लावा डावावरती. आपल्यासारखं कोण करेल का? पण ते पांडव होते. त्यांना वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्मा आपल्या मागही आहे आणि पुढेही आहे. त्या 5 पांडवांना कळालं नव्हतं की चुकीच्या ठिकाणी देव येत नाही. ध्यानात घ्या. तुम्ही म्हणता मग पांडवांच्या बरोबर होता, मग इथं का नव्हता? तर देव चुकीच्या ठिकाणी थांबत नाही. ज्या ज्या वेळेस तुम्हाला संकट पडतील, ज्या ज्या वेळेस दुःख येईल, त्यावेळेस मात्र भगवान आल्याशिवाय राहणार नाही. ऐका गड्या. मग विचार केला. पहा ऐका, आता तुम्ही जर तुमची धर्मपत्नी जर डावावरती लावली, यदा कदाचित जर भगवंताच्या कृपा आशीर्वादानं आतापर्यंत तुम्ही हारलाय ना. आतापर्यंत तुम्ही हरलात ना. आता यदा कदाचित भगवंताच्या कृपा आशीर्वादानं तुम्ही शेवटचा डाव लावा. त्याच्या जर जिंकला, गेलेला सगळं ऐश्वर्य परत मिळेल. 5 जणांनी विचार केला. आता चालतंय म्हटले. आणि परत आपल्या या द्रौपदी मातेला डावावरती लावलं. नको नाही ती गोष्ट व्हायची, मात्र ती झाली. परत पांडव हरले. आणि हरल्याच्या नंतर आता डावावरती लावलेली संपत्तीवरती मालक हक्क कोणाचा? जे जिंकले त्यांचा. मग सांगितलं जा त्या द्रौपदीला घेऊन या. इरवी द्रौपदी मातेकडे पाहताना नजर पायाखाली, नजर खाली करायची आणि मग माते बरोबर बोलायचं. पण मात्र त्या ठिकाणी मात्र तसं नव्हतं. आज मात्र द्रौपदी मातेच्या डोळ्याला डोळे लावून सांगितलं चला राजांनी बोलवलंय. कोणाला बोलतो? आता नाही तुमचं काय चालत, तुम्ही हरलात. आता तुम्ही आमच्या राजाच्या दासी आहात. चला. धरला हाताला धरल्याच्या नंतर फरफडत घेऊन गेल्याच्या नंतर आता काय करायचं? ऐका म्हटले. भर सभेमध्ये द्रौपदीला विवस्त्र करायचंय, नग्न करायचंय म्हटले. का? आपल्यावर, तिच्यावरती आपला हक्क आहे. मग द्रौपदी मातेला वाईट वाटलं. अरे 5 पती असून सुद्धा माझी जर इज्जत राखवत नसल, आता मला कोण या ठिकाणून वाचवल गड्या? कोण वाचवल? त्यावेळेस द्रौपदी मातेच्या लक्षात आलं की ऐका, एक वेळेस आपण देवावरती उपकार केला होता, आज आपला देव धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण का देवाच्या बोटाला तुम्ही काही गोवाशे उघडून पेलेले माझ्यासारखे काय बाबा सांगावं तुम्हाला. एक तर काजवा कधीच दिवसा उगवत नाही आणि उगावला त्या दिवशी बरं कसं तरी बाबा उगावला. आणि उगावल्यानंतर उड्या मारत असा मोकळ्या पटांगणात आला. आणि आल्याच्या नंतर त्याची गाठ पहिल्यांदा कुणाला राम घातला? त्याच्या पाहुण्याला. त्याचा पाहुणा कोण? सूर्य दादा. ओ सूर्य, राम राम. बरं का? बरं. आज कस काय? तुम्ही कधी दिवसा उगवत नाही, आज कस काय उगावलाय? काय? बरं मग आता बरं आहे का तुमचं? बरं. पुरं बाळ? हा म्हटले आमचं चांगलंय. मग तुम्हाला माहितीये का काय प्रकाश कसा असतो? कोण कोणाला सांगते? कोण कोणाला सांगतं? हिरवी काजवा रात्रीचा चमकणारा, पण तो रात्री नाही आला, दिवसा आला. आणि दिवसा येऊ नाही पण आला. आल्याच्या नंतर सूर्याला सांगितलं ओ तुम्हाला माहितीये का सूर्याचा काय अनुभव आहे, काय किरण आहे, काय त्याचा उजेड आहे? कोण कोणाला सांगते? काजवा. तसं माझी गंमत झाली. तुम्ही काही कसे महाराज लोकांची कीर्तन ऐकून गेलात, माझ्यासारखे किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार? काय लबाडवाने बोललो नाहीच म्हणले बाबा. प्रामाणिकपणे उत्तर देतात नाही. किती बोंबल नसतो ऐकत आम्ही.
काही काही सांगणारे गेले, पण तरी आपल्यात काही फरक पडला नाही. हे व्यासपीठ मात्र एक आहे, आपल्या करता व्यासपीठ आहे. इथंच फक्त म्हणावं लागतं पुढं या, इथंच म्हणावं लागतं पुढं या. नाही तर अन्य ठिकाणी काय म्हटलं जातं, सौरभ दादा मागासरा मागासरा मागासरा, का पुढे धोका आहे, इथं धोका नाही. तरी लोक म्हणतात नको बुवाच्या पुढं, आपलं बरं आहे माग. दोन्ही तिन्ही कामं संगच करता येतात. काय सांगत नाही. चला काय सांगत होतो, द्रौपदी मातेला विश्वास होता की देव माझ्या करता येईल, गड्या माझ्या करता देव येईल. द्रौपदी मातेच्या मनामध्ये आलं का देवा करता, ऐका, देवा करता आपण एक पाऊल जर टाकलं ना, देवा करता एक पाऊल टाकलं ना, देव आपल्या करता हजारो पावलं टाकत असतो. पण त्याच्या करता आपण देवा करता एकदा एक पाऊल टाकलं ना, तर कोणा ना कोणाच्या रूपामध्ये देव आपल्या करता येत असतो आणि आपलं संकट त्या ठिकाणाहून हरण करत असतो, ते दुःख बाजूला करत असतो. पण त्याच्या करता देवा करता एकदा पाऊल टाकत जा, गड्या जीवनामध्ये आलात ना, एकदा पाऊल टाकून जा. ऐका, द्रौपदी मातेच्या मनामध्ये आलं की मला आता या दुःखामधून, या संकटातून मला भगवान परमात्मा त्या ठिकाणी सोडू शकतो. म्हणून त्याच द्रौपदी मातेने भगवान परमात्म्याला हाका मारली. कोठे गुंतला परकेच्या नाला, कोठे गुंतला परकेच्या नाला, सखया लविलासी वेडका सखया द्रौपदी माता सांगते, अरे भीमाची गदा झेलण्याकरता तू आला गड्या, आता माझ्या आबरूची नक्तर या ठिकाणी निघणार. हे देवा एक काम कर गड्या, माझ्या करता तू धावून ये, धावून ये. द्रौपदी माते सांगते, कुठे गुंतलाशी द्वारकेचा राया वेळ का असं काय लावीलाशी. ऐक ना देवा, माझ्या या संकटामधून मला फक्त तूच वाचू शकतो, अन्यथा कोणी वाचू शकत नाही. देवा ऐक ना रे, अरे अनंत उपकार तू सगळ्यावरती केले, माझ्यावरती एक उपकार कर, एक उपकार कर कडे देवा. ऐक ना, भक्त करता धावून जाणारा तूच एक आहे. असे भक्ताच्या घरी कामे न सांगता खरी. हे देवा ऐक ना, माझ्या चोखोबारायाची बहीण झाला गड्या तू, चोखोबारायाच्या पत्नीचं बाळांपण केलं देवा तू. विटेवरून पंढरपूर सोडलं, विटेवरून उडी मारली आणि माझ्या चोखोबारायाची बहीण झाला आणि चोखोबारायाच्या पत्नीचं बाळांपण केलं. किती घाणेरडं काम तू त्या ठिकाणी केलं गड्या. हे देवा, अरे नामदेवरायाच्या घरी जनाबाईला जात ओढू लागला रे देवा तू. ऐक ना, जनाबाई बरोबर गौऱ्या थांबू लागला देवा तू. एवढं नाही, या जनाबाईने 14 माणसाचं कुटुंब सांभाळत असताना त्या ठिकाणी जनाबाईला ओळ घालावी, जनाबाईच्या डोक्यामधल्या व कराव्या, एवढं काम तू त्यांचं केलं. मग माझ्या करता येणार नाही का देवा? ये ना देवा. हो वेळ का सतया लाविला, वेळ का सतया लाविला. भगवान परमात्मा तुम्हाला वाटतं का लगेच आला असेल? माझ्या द्रौपदी मातेचा एक हात मिरेवरती आहे आणि एक हात भगवंताला हाका मारते. भगवंत परमात्माला ऐका, देव तसा येत नाही. देव कसा येतो? ज्या वेळेस ऐका दोन्ही हात आपण भगवंताकडे करू ना, त्यावेळेस ऐका, आपण आता नदीकडची माणसं आहेत, नदीकडची माणसं आहेत. ज्या वेळेस एखाद्याला पोहता येत नाही आणि नदीमध्ये तो बुडतोय, त्यावेळेस गावातल्या लोकांना तो हाका मारतो. कशी?
वाचवा ना, हो मी बुडायला लागलोय मला वाचवा ना. गडी घालून जर असं बोंबलला तर येईल का कोण? नाही, नाही येऊ शकत. मग दोन्ही हात वर करतो, हो इकडे ये ना, मी बुडायला लागलोय मला वाचवा, मला वाचवा. तसं द्रौपदी मातेने दोन्ही हात वर केले आणि माझा भगवान परमात्मा साडी होऊन आला. साडी होऊन, ऐका, साड्या पुरवल्या नाही, साडी होऊन आला आणि द्रौपदी मातेची ते ठिकाणी अब्रू वाचवली. ऐका, हे देवाचं कार्य. देव उभा मागे पुढे, 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 मागे पुढे देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. असे मागे पुढे. आणि जी संकट असतील ना ते संकट बाजूला करतो. पहिला वर्ग ताई संपला बरं का, देवाचं कार्य संपलं. आता दुसरं कार्य संतांचं. संत काय करतात? ऐका, संतांचं कार्य काय? संतांनी देवाला उठवलं. तुमच्याकडे उठवलं? उठवतं कधी? उठा पांडुरंगा संतांनी काय केलं? हे ऐका, आता हे कट करू आपण, कट करू बोल. करू का? ऐका, हे हराड आहे ना, हराड आहे ना, जोपर्यंत यांचं लक्ष देत नाही तोपर्यंत आपलं सगळ्याच चांगले. ऐका, ध्यानात घ्या. हे आपलं ह्याच्या ध्यानात आलं ना, आपल्याला चांगले चांगले बुवाच घरी बसून येतो. तरुण दादा आमचा मगाशी विषय झाला त्यांच्या घरी. चांगले ज्यांनी संस्था सोडवली ते घरी येत, आणि ज्याला काहीच येत नाही तो घरीच नाही. म्हणजे मला तिकट मधला विषय बोलायचा नाही. ऐका ऐका ऐका, खरंच हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून तुकोबराय ज्ञानोबरायने आपल्या करता, तुकोबरायने गाथा तयार केला, ज्ञानोबरायने चांगदेव 65 अभंग ग्रंथ तयार केला, ज्ञानेश्वरी केली, अमृतानुभव ग्रंथ तयार केला, हरिपाठ केला. सर्वसामान्य माणसाला हरिपाठ, 28 अभंगाचा हरिपाठ पाठ व्हावा याच्याकरता 28 अभंगाचा हरिपाठ तयार केला. आणि त्या हरिपाठाकडे आपली पाठ आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या त्या हरिपाठाकडे पाठे. चला, काय प्रमाण होतं आपलं? संतांनी भगवंताला उठवलं. ऐका, काकड्यामध्ये काकड्यासारखा आनंद काकड्यातच आहे. उड्या मारायच्या असेल ना, उड्या मारायच्या असेल तर हरिपाठात. ऐका, आणि आनंद जर घ्यायचा असेल, बघा, आनंद घ्यायचा असेल तर काकड्या तिकड्या काकड्यासारखा. कारण परमार्थाचा गाभाच म्हणजे काकडा आहे. हो, काकड्यात एवढा आनंद येतो, पण तो पहाटे 8:30ला नाही बरं का. पहाटे 8:30ला नाही, त्याला पहाटे 3:30ला उठावं लागतं. आणि त्यावेळेस काकड्याचा आनंद. भगवंताला काकडा आवडतो, साधू संतांना काकडा आवडतो गड्या. मग संतांनी देवाला जाग केलं. मी संतांचं कार्य सांगतोय, ऐका. संतांनी देवाला जाग केलं आणि संतांना सुद्धा जागो केलं. उठा साधू संत साधा आपुलाले हित, जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत. अरे उठा ना तुम्ही, सावध व्हा आणि काय करा तुम्ही, भगवान परमात्मा आपलासा करा गड्या. चला, संतांनी देवाला उठवलं, संतांना सुद्धा उठवलं आणि संतांनी आपल्याला पण उठवलं. काय? उठा मागे मागे आता, स्मरण करा पंढरीनाथा. काय करा? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे करणे ठेवा माता, सुखवीर व्यथा जन्माची. अजून सांगल, ऐका. काय? जगदोगी हे जग
अजून काय कार्य संतांचं मज निरंतर जागृती मज संतांचे उपकार मज निरंतर आपल्याला जाग ठेवतात. ऐका, जाग ठेवण्याचं काम संतांचं आहे. चला, पहिला वर्ग संपला, देवाचं कार्य, संतांचं कार्य. काका आता जीवाचं कार्य सांगतो बरं का, तुमचं करतात. ऐका, जीव काय करतो? नित्य उठून या खावयाची चिंता. सकाळी उठलं, कुणी असो, महाराज असो, नाही तर गायक असो, नाही तर वादक असो, नाही तर बसलेले असो, नाही तर आमचे देवादादा असो, आंघोळ केली रे केली की पहिलं म्हणतात, होय हो जेवायला काय? चहा बरोबर चहा करून खायला काय आहे का? आम्ही विचारतो, आमच्या घरचे विचारतो, महाराज रात्री जेवण झाले नाही झाले माहित नाही, पण गरम गरम टोस आणल्यात, बुडून खाता का? पोहे करू का? म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर कशाची चिंता आहे? ना देवाची चिंता, ना नामस्मरणाची चिंता, ना साधनेची चिंता, ना तुळशीला तांबर पाणी घालण्याची चिंता. सकाळी उठलं की खाण्याची, नित्य उठून या खावयाची चिंता. ऐका, मी जीवाचं कार्य सांगतो. सकाळी उठलं की आपल्याला फक्त खायची चिंता असते. मग एकदा सकाळी खायला सुरुवात केली, तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालूच आहे. मग दिवसभर रातभर सुद्धा माणूस खातच राहतो. बंद काय? आता ज्याच्या ज्याच्या कोट्यानुसार आहे, ज्याच्या ज्याच्या कोट्यानुसार तो खात असतो. म्हणजे ऐका, आपण या मृत्यू लोकात आलो कशा करता हे बरेच जणांना माहित नाही. इथं आल्यावर करायचंय काय हे सुद्धा माहित नाही, आणि इथून जायचंय कुठं मिळवा ही सुद्धा माहिती नाही. मग ऐका, इथं मानवाचं कार्य काय? मानवाचं कार्य काय? तर एक, आपण फक्त खाण्याचाच विचार करतो. ऐका, जो आपला नाही त्याचा आपण विचार केल्याशिवाय राहत नाही, आणि जो आपला आहे त्याचा आपण विचार करत नाही. आपलं कोण आणि आपलं कोण नाही याचा विचार जर करायचं जर झालं तर मृत्यूच्या तडाख्यातून आपल्याला कोण सोडवतं? तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. पण त्या तुकोबरायने या अभंगाच्या पहिल्या चरणात बोर्ड सांगितलं की नको नको मना गुंतू माया झाली, काळ आला जवळी ग्रासावया. काय मग काय होईल? काळाची आवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. माय बाप ज्या मातेने तुला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं, मरणाच्या तड्यातून तू आई सोडू शकत नाही. बापाने तुला जन्म दिला, बाप सुद्धा सोडू शकत नाही. अर्धांगिनी जरी असली तरी कोण कोणाच्या सरणात उडी टाकतो? अजिबात नाही. मग तुकोबारायन त्याच्या करता सांगितलं, तुका म्हणे तुझ. मी पण आलो बरं का त्याच्यात. ऐका, ऐका, आपल्याला वेळ कमी, तसं मला 2 तास सुद्धा कीर्तनाला पुरत नाही. आता पटापटावर काय अजून पहिली चरण नाही, आता 8:30 वाजले. चला ऐका, आपल्याला सोडवणार कोण आहे? मी नाही सांगत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. भगवान परमात्मा आपल्याला या मृत्यूच्या तडाख्यातून सोडवतो. मग ऐका, मृत्यूच्या तडाख्यातून सोडवण्याकरता आपण या मृत्यू लोकात आलोय ना, तर देवाचा विचार आपण केला पाहिजे. संसाराचा जर विचार करताल तर ऐका, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. तू म्हणतात महाराज प्रपंचात सुख नाही, मग सोडायचं का? याच्या करता मगाशी मी बोलून गेलो, नामदेवरायांनी साधकांनी नामदेवरायाला प्रश्न विचारला, नामदेवराया तुम्ही म्हणता दुःखमय प्रपंचामध्ये राहायचं नाही, मग कसं राहायचं? नामदेवराय म्हणतात, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा. मग संसारात राहायचंच नाही तर गुंतायचं कसं?
किंवा गुंतायचंच नाही तर संसार करायचा कशाला? नामदेवराय म्हणतात ऐका, तुम्हाला त्याच्यात राहून त्याच्यात गुंता येत नाही. मग उदाहरण सांगितलं ऐका. त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये लग्न जमवण्याची एक प्रक्रिया अशी होती. फक्त त्या काळामध्ये मुलाचा बाप, मुलाचा चुलता आणि मुलाचा मामा अशी तिघजण मिळून मुलगी पाहण्याकरता जुना काळ, या बाबांच्या काळात त्यांच्या सगळ्यांच्या जुन्या काळ जुने लोक अशी होती. आताच्या काळात नाही. आता नवरदेवन मित्र दोघ जण पोरगी बघायला. तो ज्याला लग्न करायचं तो मित्राला म्हणतो होय रे कस काय तू लग्न करायचं, मला काय करायचे? नाही पण तुला कस काय? पण अरे लग्न तुला करायचे. मी जरी म्हणलं मला पसंत नाही, म्हणलं नाही, म्हणलं माझं काय म्हणलं, तू नाही म्हणलं ना दुसरी. बऱ्याच जणांचा असा घोटाळा झालाय. मित्राला बायको पसंत पडली तर आपण लगेच हा म्हणतोय, पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. घरचे जायचे लग्न जमवण्याकरता, मुलगी पाहण्याकरता. घरच्यांना मुलगी पसंत झाली की घरी येऊन सांगायचे बाळ्या तुझं लग्न जमलंय, संपलं विषय, तुझं लग्न जमून आलोय. त्या काळामध्ये असंच स्थळ पाहण्याकरता मुलगा, मुलाचे वडील, मुलाचा मामा, मुलाचे चुलते पाहण्याकरता गेले. मुलगी पसंत झाली. पसंत झाल्याच्या नंतर म्हटले आम्हाला मुलगी पसंत आहे. घरी आले. घरी सांगितलं दादा तुझं लग्न जमवलंय. पण म्हटले त्या काळातला नाही, मी अलीकडच्या काळातला, मी समक्ष जाऊन मुलगी पाहणार आहे. चला म्हटले. तो आणि त्याचे दाजी दोघ जण मिळून ती मुलगी पाहण्याकरता गेले. मुलगी पाहण्याकरता गेल्याच्या नंतर वडील म्हटले मी पण येतो तुझ्या बरोबर. चल म्हटलं, तू आघावे जरा काय कुटाला करशील, चल म्हटले. ती गजन गेली. ती गजन गेल्याच्या नंतर मुलगी पसंत केली. पण मुलीने पण पसंत केलं. पण मुलीची एक आठ होती. काय म्हटले, मला नवरदेवावरती बोलायचंय. ऐका, मी कशा करता सांगतोय, मी काय डोक्यावर नाही पडलेलो, मी संसारात राहायचंय पण राहायचं नाही याच्या करता सांगतोय. ऐका, मुलीची एक आठ होती, मला तुमच्या संग बोलायचंय. चला म्हटले. गच्चीवर गेले. म्हटले ऐका, मी तुम्हाला पसंत केलंय, तुम्ही मला पसंत केले, पण माझी एक आठ आहे. काय? मी नाण्याकरता तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला घर जावे व्हावं लागेल. येडी बिडी का काय? घर जावाय? आणि मी म्हटलं काय झालं? अहो एकूण ती एक आहे, कोटी रुपयाची इस्टेट आहे माझ्याकडं, बोट लावल ती गाडी माझ्याकडे, संपत्ती सगळी आहे. मला भाऊ नाही, मी एकटीच आहे, मला बहीण नाही. लग्न झाल्यानंतर जे माझं ते तुमचं नाही. पण मी लगेच तयार झालो असतो. कशाला कीर्तन करत नाही? सगळं माझंच म्हटल्यावर कुठं तरी राहायचं नसतं तरी बघ. ऐका 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 ऐका. त्यांनी विचार केला, चांगलंय. वडिलांकडे गेला. म्हटलं बाबा मला मुलगी पसंत आहे, पण मुलीची एक आट आहे. काय म्हणती? की घर जावई राहा, घर जावई राहा. म्हटल्याच्या नदी येडा बेडा आहे काय? नाक कापतो का काय? हा गावातले लोक काय म्हणतील? एवढा पाटीलराव तुमचा चांगला मुलगा खुशाल घर जावाय. म्हटले ऐका तर खरं, ऐका. कोटी रुपयाची इस्टेट आहे, गाड्या, शेती सगळं काही चांगलं आहे म्हटले. आणि तिला भाऊ नाही, बहीण नाही, सगळं माझंच आहे. मग तुमच्याकडे राहिलो काय आणि इकडे राहिलो काय? काय फरक पडतोय? संपत्ती आपल्याला मिळती. आता बापाच्याही तोंडाला पाणी सुटलं पैशा पुढं. आता हे पोरग रुपयासाठी मुरीतून बाहेर येतो, त्याला कळत नसतं रुपया कशाला म्हणतात. 1 रुपयासाठी अग्नीत उडी टाकणारी माणसं आहेत. इथं तर एवढी संपत्ती. तयार झाल्याच्या नंतर लग्न थाटामाटात लग्न केलं. वऱ्हाडी जीवन जिथे आपल्या घरी. आता माझा दृष्टांत संपला. कुणी कुणाला सोडलं? नाही कळलं? कुणाला नाही? तो घर जावाय राहिला. ऐका, मी काय सांगितलं? वराडी आल्या, खाऊ लग्न झालं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण ऐका, कुणी कुणाला सोडलं? त्या मुलीने. आतापर्यंत त्या मुलीने बापाचं नाव प्रत्येक ठिकाणी लावत होती, प्रत्येक ठिकाणी नाव लावत होती. पण लग्न झाल्याच्या नंतर मंगलाष्टका झाल्या, तांदूळ डोक्यावरती पडले की लगेच नाव कुणाचं? आता कुणी कुणाला सोडलं? कुणाला सोडलं? हा बरोबर आहे. जे तुम्हाला लेट करंट आहे मला आता कळाले. काय असं इसकुडून सांगावं लागते सगळं. काय म्हणलं मावशी? हा ऐका ऐका ऐका. त्याच आईबापापाशी राहिली आणि आईबापाचा त्याग करून नवऱ्याचं नाव आपल्या पुढं लावलं. तसं नामदेवराय म्हणतात, प्रपंचात राहायचंय पण गुंतायचं नाही. कोणाला सोडायचंय? प्रपंचाला सोडायचंय
आणि आपण त्याच प्रपंचामध्ये राहून सतत देवाचं भजन करायचंय, सतत देवाचं भजन करायचंय. मग ऐका, देवाचं भजन करायचंय ना आपल्याला, देवाचं भजन करायचंय ना, मग तो देव ज्या ठिकाणी आहे ना, देव कुठे आहे? तुम्ही म्हणतात मग आम्हाला माहिती असं नसतं कीर्तन केलं का? देव कुठे आहे? ज्ञानोबरायला एक साधकांनी देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव जनाबाई सांगितलं. जनाबाई म्हणतात देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. पण ज्ञानोबा सांगतात काय? कैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा अरामुखी भ्रांती शिकामू विषयावरी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ऐका रे, तुमच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे. आता कोणाकोणाच्या नाही त्याने हात वर करा, आणि ज्याच्या ज्याच्या आहे त्याने हात खाली करा. वा, इथं आमच्या हृदय जर देव नसता तर आम्ही कीर्तनाला आलो नसतो. त्याला डायरेक्ट प्रमाणे चाली हे शरीर कोणाच्या सत्य कोण बोलवितो हरिविना देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकू नका, आपण करत नाही ह्या वर्षी तर त्या वर्षी. अंगाला आला ताप, देवा तू आमचा बाप. अंगाचा गेला ताप, देवा तुझ्या बापाचा मी बाप. हा म्हणजे देवाचं म्हणलं बरं का, मला तुमचं नाही बरं का. ऐका 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 ऐका, आपल्या हृदयामध्ये देव आहे असं कोणाकोणाला माहिती? कोणाकोणाला माहिती? माझ्यात हा बघा बघा दादानी गोड यांच्या करता टाळी वाजवा. त्यांना माहिती आहे माझ्या हृदयात देव आहे. मग ऐका दादा, तुम्ही साठवला का? म्हणे बुवाई आहे एवढं माहिती, पण साठवायचं मात्र माहित नाही. ऐका, तुम्हाला जर आता हे तुम्ही भीमा नदीच्या कडेची माणसं आहे, पण आम्हाला जर बोर घ्यायचं म्हटलं ना, आमच्या रानामध्ये बोर घ्यायचं म्हटलं तर आम्ही काय करतो? करमाळ येऊन पानाड्या बोलावतो. रान कोणाचं? महेश बुवा माझं. पाणी घ्यायचंय मला, मग त्या करमाळ्याच्या पानाड्याचा काय संबंध आहे? प्रश्न आहे काय संबंध आहे? पण ऐका, आपल्या रानातलं पाणी किती फुटावर आहे हे पानाड्याला कळतं. आणि बोर मारल्यानंतर आपल्याला ते पाणी कायम स्वरूपी राहण्याकरता त्याला काय करावं लागतं? शासनाकडनं शेततळ मंजूर करावं लागतं. उचललेलं त्या बोर मधलं पाणी शेततळ्यात साठवावं लागतं. आणि साठवलेलं पाणी आपल्याला लाईट असू नाही तर नसू, पाऊस पडू नाही तर नाही पडू, बोरला जरी पाणी कमी पडलं तर शेततळ्यातलं पाणी हलत नाही. तसं ऐका, आपल्या हृदयातला देव जसं पाणी साठवतो ना, तसं देव सुद्धा साठवता आला पाहिजे. मग याच्या करता कुणी कुणी साठवला? साठविला हरी, हो साठविला हरी,
साठविला हरी जिही हृदय मंदिर. माझा प्रश्न होता कुणी कुणी साठवला? हा? सकल संतांच्या बरोबर असणारे संत ऐका आरणगावचे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 धन्याची माता धन्याचा पिता धन्याची माता धन्याचा पिता धन्याचा पिता धन्याची माता धन्याचा पिता साठविला दाता दैलक्याचा साठविला दाता दैलक्याचा साठविला दाता दैलक्याचा सावता सागर प्रेमाचा सावता सागर प्रेमाचा सावता सागर प्रेमाचा साठविला हरिद्र साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा त्रैलोक्याचा दाता भगवान परमात्मा माझ्या सावतोबाबाने हृदयात साठवला. ऐका अजून कुणी साठवला? पंढरपूर मध्ये राहणाऱ्या संत ऐका 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 जनाबाई सुद्धा म्हणतात काय हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला आज विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला आज विठ्ठल कोंडीला ए दरीला 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 हो दरीला 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 पंढरीचा तोर हो दरीला 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 पंढरीचा तोर ओ धैला 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 पंढरीचा तोर दरीला 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 पंढरीचा तोर पंढरीचा तोर पंढरीचा तोर जनाबाईंनी सुद्धा सांगितलं काय हृदय बंदी खान केलं आता विठ्ठल बोंदिला हो हे दरीला 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 पंढरीचा तोर दरीला पंढरीचा तोर पण कसा गळा बांधून या दोर गळामध्ये दोर बांधला आणि आपल्या हृदयामध्ये तो भगवान साठवला. गड्या ऐका ज्यांनी ज्यांनी हृदयात भगवान साठवला एकदा साठवला की जन्म मरणाचा राडगड संपतो. त्यांची सरणी हेर धार त्यांची सरणी हेर धार साठवला हृदयात साठवलं ना ऐका आपल्या जन्म मरणाचं राड गडग बंद होतं का बंद ऐका ज्ञानोबरायांनी प्रपंच केला का नाही केला हे बुवा तू डोक्यावर बिक्यावर पडलाय का काय
ज्ञानोबराया प्रपंच केला, प्रपंच नाही केला तरी ज्ञानोबराय म्हणतात काय, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोके. ज्ञानोबरायने कोणता संसार सुखाचा केला? जन्म मरणाचा संसार सुख. हे भांड्या कुंड्याचा संसार नाही, कुकर चमचा उलटणं परात ऐका ना, हे असलं नाही केलं. याचे मोह आपल्याला लागले. पण जन्म मरणाचं तिन्ही काळामधलं जे काही ना जन्म मरणाचं यलोकाचं परलोकाचं आपल्याला सुखाचं केलं गड्या. काय अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद बरीने जिनी लोके. मग काय जाईन ग माये तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुरिया. हो आम्हाला सुद्धा माहेर बर का महिला मंडळ. तुम्हाला जसं माहेराला जाऊ वाटतं ना तसं आम्हाला सुद्धा माहेराला जाऊ वाटतं. आम्ही एकदा माहेराला गेलो की परत आम्हाला घरी येऊ वाटत नाही गड्या. का आम्ही एकदा जर पंढरपूरच्या वाटेला जर लागलो ना, ऐका वारकरी उड्या कुठपर्यंत मारतो माहिती का? खरा हाडाचा वारकरी बर का, हे खाण्यापुरतं गेला त्याच्या करता नाही. ऐका हाडाचा वारकरी तो काय करतो, वाखारी पर्यंत उड्या मारत जातो. वाखारीच्या पुढे गेले की नंतर त्याचे पावलं मात्र आता त्याला हळूहळू हळूहळू आखडतात. का त्याला त्याच्या डोक्यामध्ये चालू असतं आतापर्यंत आळंदी पासून वाखारी पर्यंत मी आलो गड्या, उड्या मारत मारत आलो. पण आता पुढं वाखारी पासून पंढरपूरला गेलो, आपण वेगळे वेगळे होणार. आपण एकत्र भजन केलं. आता मात्र भजनाचा आनंद नाही, आता कीर्तनाचा आनंद नाही, आता काकड्याचा आनंद नाही. आता तिथं गेल्याच्या नंतर आता जिथे आपल्या आपल्या पद्धतीने बाजूला होणार. आता जो वारीतला आनंद आहे तुम्हाला पंढरपूर मध्ये नाही. खरा आनंद पंढरपूर मध्ये एका वारीत वारीत खरा आनंद आहे. कारण का चला हो पंढरी दाबू, चला हो पंढरी दाबू जीवाच्या जीव लगा. अरे पंढरपूरला गेल्याच्या नंतर जसा आनंद होतो ना, महिला मंडळ तुम्ही माहेराला गेल्यानंतर सासरी वाटत नाही. आम्ही सुद्धा तिकडे गेल्याच्या नंतर आम्हालाही घरी वाटत नाही. पण याच्या करता पण काय करावं लागतं, नाही विलाजानाने नांदण्याकरता संसार करण्याकरता तुम्हाला सासरी यावं लागतं. तसं आम्हाला सुद्धा सासर नको वाटून सुद्धा त्या सासऱ्याला यावं लागतं. मग ऐका सकल संतांनी आपला देव आपला साठवला आणि त्यांची एरधार संपली. पण तुकोबरायाला एका साधकाने प्रश्न विचारला, तुकोबराया ऐका ना, भगवंत आम्ही बोलवल्यावर येईल का नाही येणार? अरे कोणासाठी? प्रत्येकासाठी आला. पण ऐका देव जरी एकदा आला रे आला, तुमचं जन्मा मरणाचं राडगडग बंद होतं गड्या. आणि ऐका त्याच्यावरती तुम्ही काळ किती जरी तुम्हाला नेण्याकरता आला तरी काळाला तुम्ही द्यायचं नाही. का तर ऐका तुम्हाला आता उड्या कुणाच्या जीवावर मारायच्या तर भगवंताच्या जीवावरती उड्या मारायच्या. म्हणून तुकोबराय म्हणतात
वाट्याला काळाला द्यायची गरज नाही. घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. आता मी काळाला भिणार नाही का? जसं तुकोबराय म्हणतात त्या काळाने माझं नाव घेतलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबरायाची इथं हमाल म्हणून काळ राहिला आपल्याही घरी राहील, पण याच्याकरता भजन करावं लागतं. ऐका, मी बऱ्याच मगाशी बसून कुणालाच म्हणलं नाही टाळी वाजवा. बरं कसं बरोबर, आपलं कामच नाही टाळी यांना वाजवायला, यांना कळत नाही. संकटाच्या काळामध्ये देवाचं नाव घेता, मग इथं एवढा धर्म मंडप आहे नाही का, भगवान महादेव आहे. मग महादेवाच्या या दारामध्ये बसलो, मग भजन नको करायला का? मग भजन केलं पाहिजे. कुणी वाजवा नका वाजू, कारण का ऐका ऐका, टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटही चालावी. विठोबा रखुमाई राम विठोबा रखुमाई प्रामाणिकपणे भजन केलं का तुम्ही? नमाची बाय नमाची बाय हरे हरे बोलो नमाची जिथं जिथं कीर्तनाची जागा आहे ना, तिथे तिथं भगवान परमात्मा उभा असतो. ऐका नाही का, देव कुठं येत नाही, देव अशा ठिकाणी येतो की जिथं जिथं माझे भक्त माझं भजन करतात ना, तिथं आल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, अलीकडच्या काळामध्ये अशी फार मोठी भयानक परिस्थिती आली, इतकं वाटोळं केलं परमार्थाचं. कारण का ज्याला गाडीची अक्कल नाही तो सुद्धा येणारा त्याच्या गादीवर उभा राहतो. माझ्यासारखे ते बोलू नाही, कारण मी असा तळतळे बोय. आपल्याला नाही तारीख मिळली तरी चालेल, आपलं कीर्तन पोटच नाही. वाटीत पाठी सदा अंदाने काय तुम्हाला भीक मागायची? 4-5 दाड्या केल्या तर पोट आरामशीर बघत, माझं बघतं घरच्याच बघतो. तुम्ही देऊन देऊन देणार तरी किती?
आज जरी दिलं तरी मला उद्या त्यापेक्षा याच्या नादी लागलेलं चांगलं ना. ही नारदाची गादी पोट भरण्याकरता नाही, नारदाची गादी आहे कीर्तनात मध्ये आपला फैसला झाला पाहिजे मी म्हणजे नेमका कोण आहे. इथं या मृत्यू लोकात मी आलो कशा करता, इथं आल्यावर करायचंय काय, कुठं जायचंय, थोडक्यात सांगतो. या मृत्यू लोकात आपण देवाच्या प्राप्ती करता आलो. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. एकदा संतांचे पाय धरल्याच्या नंतर येणे साधती साधने, तुटती भवाचे बंधने. ऐका, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. आपलं मनोरथ संत पूर्ण करतात. याच्या करता या मृत्यू लोकात आपण कशा करता आलो, हरीच्या प्राप्ती करता. देव एकदा प्राप्त केला, देवाचे प्राप्त झाल्यानंतर देवाचं भोजन करायचंय. आणि 3.5 हाताचा देह, अरे ऐका, 3.5 हाताचा देह आपल्याला दिलाय तरी कशा करता दिलाय हो? ऐका, देवे दिला देह भजन गोमाटा. तो हा झाला माटा बाधिकेचा. पण या ठिकाणी असं गोड हा 3.5 हाताचा देह कबीरदास महाराज गोड सांगतात. ऐका, हे आवता हात का मानव देव अल्लाह ने तुझा दिया. आवता हात का मानव देव अल्लाह ने तुझा दिया. खाया पिया सुखच सोया जमाना धोया. हो खाया पिया सुखच सोया जमाना धोया. वापरला नाही. तांब्या पितळाच्या प्रपंचा करता 3.5 हाताचा देह वापरला. आला तसा मेला, जन्माला आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. आणि आपण याच्या करता आलो का, देवाची प्राप्ती करा, देवाचं नाम घ्या. ज्या ठिकाणून आलोत ना त्याच ठिकाणी आपण काय करायचंय, आपला जर गोड होण्याकरता याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटाचा दिवस गोड व्हावा. कुणाचा कधी दिवस शेवट गोड होईल, आज आपला शेवटचा दिवस असेल का जेवताना असेल कुणाला माहिती नाही. तुम्हाला वाटतंय का कीर्तन झाले मी जेवायला बसल, भात आमटी पंतरोळीत आहे, भात आमटी कालवलाय, हातातला भात आमटी मी तोंडात घालणार आहे, तोंडातला भात आमटी मी चावल्याला पोटात जाणार आहे, असं कोणाला वाटतं? मला तरी वाटतंय का मी इथून बिघडलं जाईल? नाही जाऊ शकत. गावात गेलो कॅनलच्या कडाने तिकडं मरून पडलो तर तुम्हाला कळायचं नाही. ऐका गड्या, का याच्या करता काय भरोसा नाही त्या काळाचा, कधी येऊ शकतो. मग त्याच्या करता देवाचं भजन केलं पाहिजे. मग ऐका, देवाचं भजन, अरे इथं ज्ञानोबा तुकोबरायाने सांगितलं तरी कुणी नाही नाक नाही सांगतात. काय, अरे हे तरी नाही कळालं तर दुसरं येईल, हे तरी नाही कळालं.
नाही माझं किती काय ऐकणार ऐका 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 जगत गुरु तुकोबराया साधकांनी प्रश्न विचारला तुकोबराया ऐका ना खरंच तुमचं काही उरलं नाही का तुकोबराय म्हणतात काय हे तुका बने आधी तुका बने आधी
साठविला हरीची हृदय मंदिरे त्यांची सटी हरदार झाला सपोल व्यापार हरी आला आता मग कैसे भय चिंता तुका म्हणे हरी काही उरले देवी त्यांची सरली हरदार झाला सपोल व्यापार असो झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणावरती सद्गुरु संत भगवंताच्या चरणावरती समर्पित करत असून या सेवे करत असताना बोलत असताना मुखामधून एखाद्याच शब्दाने माझ्या शब्दाने एखाद्याचं अंतकरण दुखवलं असेल तर आई आणि वडिलाच्या अंतकरणाने लेकराला माफ करता ही अपेक्षा तुमच्याकडनं करतो. कीर्तेश्वर भगवान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडं सुपूर्द केली. जशी मोडकी तोडकी सेवा या करण्यात करत असताना जेवढं भगवंतांनी बुद्धी दिली सद्गुरूंनी बुद्धी दिली तसं सांगण्याचा छोटासा फक्त प्रयत्न केला. मी कीर्तन केलं नाही माझ्याकडनं करून घेतलं. या कीर्तन रूपी सेवा करता आदरणीय सतीश महाराज या ठिकाणी उपस्थित असतात. सर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तथा येवले महाराज तथा माझ्यावरती नितांत प्रेम करणार आपल्या परिसराचं गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे सौरभ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियमचे साथ आदरणीय आमचे खाटमोडे आबा. आबा या पहिल्यांदाच आबाने कीर्तन ऐकलं. आपलं कामच तसलंय. हो खटका झाला पाहिजे. हा का आपलं नाणं खणखण वाचतं का तुम्ही कुणाच्या रुपयाला मिळता आज काय ज्याचं नाणं बदबाद वाचतं ना ते कुठंतरी काहीतरी असतं. हो आपलं नाणं खणखण म्हणजे प्रत्येकाचं नाणं खणखण वाजलं पाहिजे. म्हणून सरळ हाताने जेवढं भगवंताच्या कार्याला आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीने करायचं. झालं माझी कीर्तन सेवा. मी तुमच्याकडनं जास्त वेळ घेतला कारण का मला तसं बघायला गेलं जगताबुवा 2 तासही कीर्तनाला पुरत नाही. पण आता काय करता आगाव जात बोलल्याशिवाय राहत नाही. काय करता त्याला आम्हाला कामच हे दिलंय. आम्ही वारीक करू आजा मत बारी. इथं तर पाणी लावून नाही. इथं तर लय खटकाय का माझ्या सेना महाराजांचा मी फार भाग्याचं भाग्य म्हणतोय. सेना महाराजांच्या कुळामध्ये मी जन्माला आलो. अरे राजाची दाढी करण्यासाठी विटेवरचा भगवान परमात्मा सेना नावाच्या रूपामध्ये येऊन राजाची दाढी केली. मी तुमची बिन पाण्याने केली काय करतो असं. म्हणून या ठिकाणी परिचित अपरिचित या ठिकाणी सगळ्यांचाच चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि या ठिकाणी थांबतो. तुकाराम तुकाराम म्हणे